शॉक लागून दोन्ही हात गेले तरी पठ्ठ्याने मिळवले MPSC परीक्षेत यश। नांदेड शहरापासून जवळच असणाऱ्या सिडको भागातील गुरुवार बाजार परिसरात राहणाऱ्या वैभवच्या यशाचे जिल्हाभरात कौतुक सुरू आहे। त्याचे कारण देखील प्रेरणादायीच आहे। 10वीत असताना वैभव पतंग उडवत होता, त्यावेळी शॉक लागल्याने त्याचे दोन्ही हात निकामी झाले। मात्र आलेल्या परिस्थितीशी न डगमगता झुंज देत वैभवने पायाने लिहिण्याची कला शिकून घेतली आणि आता थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे। आता मात्र वैभव शिवकुमार पैतवारच्या यशाचे जिल्हाभरात कौतुक होत आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत घेतलेल्या परीक्षेत महसूल सहाय्यक या पदासाठी त्याची निवड झाली आहे। आज वैभवच्या या जिद्दीच्या प्रवासाचे संपूर्ण नांदेडमध्ये कौतुक होत आहे। तो केवळ स्वतःसाठीच नाही तर हजारो तरुणांसाठी एक प्रेरणा बनला आहे। वैभव शिवकुमार पैतवार आहे। 2008 मध्ये मला शॉक लागला होता आणि दोन्ही हात निकामी झाले होते। त्यानंतर माझा 3 वर्षासाठी प्रवास थांबला होता। त्या प्रवासामध्ये मला लिहिण्यापासून खाण्यापर्यंत बऱ्याच गोष्टीचा त्रास होत होता। त्याच्यावर काम केलं आणि मात देखील दिली आणि प्रॅक्टिस चालू केली। त्याच्यात सक्सेस झालो। 2012 मध्ये मी 10वीची एक्झाम दिली। एक्झाम दिल्यानंतर मला बऱ्याच अडचणी येत होत्या की जॉब संदर्भात पण होत्या। जॉब बाहेर करायचो मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि घरात भरपूर सपोर्ट होता आम्हाला। 2 छोटे भाऊ वगैरे आणि मोठ्या बहिणीचा सगळ्यांचा सपोर्ट होता। त्यानंतर मी माझं 12वीचं आणि ग्रॅज्युएशनचं शिक्षण वसंतराव या कॉलेजमध्ये केलं आणि माझं मास्टरचं शिक्षण मी विद्यापीठात केलं। तिथं देखील माझं 2021 मध्ये मास्टर्स शिक्षण पूर्ण सेटलेट झालं 21 मध्ये माझं। आणि कोविडच्या काळामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी इंटरव्ह्यू पण प्लॅन केली होती, पण डिसेबल असल्यामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या। मग मी MPSCकडे वळण्यासाठी पुढचा प्रवास सुरू केला आणि जळगाव येथील म्हणजे यशवंत महादेव सरांनी मला मार्गदर्शन केलं आणि कुलकर्णी सरांनी मार्गदर्शन केलं। त्यामुळे कदाचित मी आज या 2023ची गट परीक्षा पास होऊ शकलो आणि मी पुढील तासांच्या तयारीसाठी परिपूर्ण प्रयत्न केला। सुरुवातीला खचून गेलो होतो, प्रवास खूप खडतर होता। म्हणजे असं वाटायचं की कधी काही होऊ शकत नाही, पण फॅमिलीचा सपोर्ट असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला त्या गोष्टीतून बाहेर पडण्यास मला भाग पडला। चांगली मैत्री बनवणं युवा पिढीच्या बाबतीत देऊ शकतो। काही मित्रांनी जास्तीत जास्त प्रमाणात सपोर्ट केले मला या क्षेत्रामध्ये पास होण्यात, त्यांचाही मोलाचा वाटा आहे।